प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एक वार सर्वांना सलाम. हा प्रभुवार पुन्हा एक वार परमेश्वराने आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे. आत्मिक युद्ध, आत्मिक जीवन या पेजवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. परमेश्वर देवाने पुन्हा एक वार हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे. आजच्या या दिवशी, आजच्या या प्रभुवारी परमेश्वराच्या नावाचे गौरव करत असताना, त्याची स्तुती करत असताना आपण विशेष परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ की जे आपले वडीलधारी लोक आहे. परमेश्वर देव त्यांना आशीर्वादित करो. आणि जो आज फादर डे सेलिब्रेट केला जात आहे, यामध्ये परमेश्वर त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, आरोग्य पुरवो अशी आपण प्रार्थना करू. परमेश्वर देव नक्कीच हा दिवस त्यांच्यासाठी, आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा करेल. प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मान, सन्मान, गौरव तुला दे. तुझ्या चरणाजवळ येतो यासाठी की या जिवंतांच्या भूमीवर तू तुझी दया आमच्या विपुल अशी केलेली आहेस. खरोखर परमेश्वर देवा, तू आम्हाला सोडलं नाहीस, आम्हाला टाकलं नाहीस, तर तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू परमेश्वर देवा, तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आजच्या या प्रभुवारच्या भक्तीमध्ये तू आम्हाला कर. जरी आम्ही एकत्रित येऊन तुझी आराधना करू शकत नाही, तरी परमेश्वर देवा, या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुझी आराधना करत असताना, परमेश्वर देवा, तुझ्या वचनातून मनाने चिंतन करत असताना आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे वचन आज आमच्यासाठी तू राखून ठेवलेलं आहे, त्याच्याद्वारे आमच्या संगती तू बोल. आणि परमेश्वर देवा, आमचं जीवन आत्मिक जीवनामध्ये वाढणारं असं तू कर. आमचा विश्वास आहे की नीतिमत्वता आणि धार्मिकता हे तुझ्या आत्म्याच्याद्वारे जगण्यासाठी, किंवा या प्रकारे आमच्या जीवनामध्ये पवित्रता राखून ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत करतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर देवा, आज फादर डे म्हणून जो हा दिवस साजरा केला जात आहे, यामध्ये सर्व वडीलधारी लोकांना तू आशीर्वादित कर. आपल्या लेकरांसाठी त्यांचं श्रम, त्यांची मेहनत तू वाया जाऊ देऊ नकोस. एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. विशेषतः तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर तू बनून राहू दे आणि प्रत्येकाला तुझ्या गौरवासाठी तू उपयोगात आण. धन्यवाद देतो परमेश्वर देवा, पुन्हा एक वार हा दिवस आमच्या आयुष्यामध्ये जोडून दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ही संपूर्ण भक्तीची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देतो. ही लहान प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो मी तो पित्या, आमेन. या वेळेला आपण आराधना करणार आहोत आणि एक सुंदरशा गीताच्या द्वारे परमेश्वराची आराधना करूया.
परमेश्वर देवाची स्तुती असो. खरोखर आमचं नाव परमेश्वराने त्याच्या राज्यामध्ये लिहिलेलं आहे, हा आपला विश्वास आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज याच गोष्टीवर आपण विचार आणि विनिमय करणार आहोत की परमेश्वर देवाने जर माझं नाव स्वर्गाच्या राज्यामध्ये लिहिलेलं आहे, माझा असा विश्वास आहे की माझं नाव त्या ठिकाणी परमेश्वराने नमूद करून ठेवलेलं आहे, तर ही गोष्ट पण आम्हाला समजून घ्यावं लागेल की का आणि कशाला. कारण जी परमेश्वराची योजना होती, ती परमेश्वराची योजना त्याच्या वेळेनुसार, त्याच्या समयानुसार परमेश्वर नेहमी पूर्ण करत आलेला आहे. परंतु आज अशाच काही गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये नकळत घडतात, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप काय होऊ शकतं आणि याचा परिणाम त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये असलेल्या नावावर देखील होऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, आपण अशाही कोणत्या संभ्रमामध्ये आपलं जीवन जगत राहू नये की जेणेकरून आपण आपलं जीवनाच्या पुस्तकामध्ये असलेलं नाव गमवू शकतो किंवा तिथे आपलं नाव लिहिलं जाणार नाही अशी कृती आपण कदापि करू नये, असं परमेश्वर देव आम्हाला शिकवत असतो. आज प्रियांनो, प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड आपण ज्याला म्हणतो या जगामध्ये ठेवला जातो. ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात त्या ठिकाणी तुमचा बोलण्याचा, वागण्याचा, तुमच्या कामाचा सर्व प्रकारचा रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवला जातो. असंच परमेश्वराकडे देखील आहे. असंच परमेश्वराने देखील मानवासाठी लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून जो आनंद आपण करतो आहोत, ज्या गोष्टीविषयी आपल्याला आनंद वाटतो, त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. महत्त्वाची ती गोष्ट आहे, आनंदाची ती महत्त्वाची गोष्ट आहे जी स्वर्गाच्या बाबतीमध्ये, जीवनाच्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगत असते. आणि तीही सांगते की तुमचं नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिलेलं आहे, याचा तुम्ही आनंद माना. कारण जो आजचा मन्नाचं शास्त्र बघा आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे परमेश्वर देवाने. उदाहरणार्थ जो आपला शास्त्र भाग आहे तो मी तुम्हाला सांगतो. लुकाचे शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 1 ते 20 या ठिकाणी परमेश्वर देव त्याच्या शिष्यांना कामगिरी देत आहे, एक जबाबदारी देत आहे, सेवा देत आहे. आणि त्या सर्व गोष्टी त्यांना सोपवून देऊन ज्यावेळी शिष्य आपलं काम करून परत येतात, त्यावेळेला परमेश्वराजवळ येऊन ते असे बोलतात की प्रभूजी, आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. तेव्हा प्रभू म्हणतो की तेव्हा त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तींवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काहीही बाधणार नाही. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. या ठिकाणी प्रभू जे शिष्यांना सेवेसाठी पाठवलेलं होतं, ते शिष्य ज्या गोष्टीविषयी आनंदित होत आहे, ज्या गोष्टीविषयी त्याचं मन प्रफुल्लित होत आहे, त्या गोष्टीविषयी परमेश्वर देव या ठिकाणी त्यांना सांगत आहे. हा पूर्ण शास्त्रभाग 1 ते 20 मध्ये वाचलं तर एक जबाबदारी, एक कार्य परमेश्वराने त्यांना सोपलेलं आहे. आणि ते कार्य करत असताना त्यांना या गोष्टीचा अनुभव आला की भूते देखील त्यांना वश होतात, त्यांच्या हातून चमत्कार होत आहे. प्रभूच्या नावाच्या द्वारे प्रभूचं नाव उपयोगात आणून प्रभूच्या नावाचं कार्य, सामर्थ्य बघून आपण या ठिकाणी पाहतो की भूतांचं त्या ठिकाणी शिष्यांनी काय केलेलं आहे, त्यांना वश केलेला आहे, त्यांना पळवून लावलेला आहे किंवा त्या एखाद्या माणसांमधून त्यांना काढून टाकलेलं आहे. या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या असाव्यात. परंतु प्रियानो, ही गोष्ट आपण समजून घेऊया की परमेश्वर देव त्यांना सांगत आहे की तुम्ही याविषयी आनंद मानू नका की भूते तुम्हाला वश होतात, याचा आनंद मानू नका. तर तुम्ही आनंद माना तर या गोष्टीचा की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, याचा आनंद माना. प्रियानो, आमची नावे स्वर्गात आहे किंवा नाही, भरपूर विश्वासणारे आम्ही विश्वास आहे असं म्हणतो. आपण हेही म्हणू शकतो की आमचं नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिलेलं आहे. हे आपलं मनाचे विचार
किंवा आपल्या अंतःकरणाला जे वाटतं ते आपण बोलतो. परंतु शास्त्र जे देवाचं पवित्र वचन आहे हे आम्हाला खरंच याची खात्री करून देईल का, किंवा खरंच आम्हाला याची ओळख पटेल का की माझं नाव देवाच्या राज्यामध्ये आहे. कारण देवाच्या राज्यामध्ये नाव असणं त्याला काय अट, काय नियम, काय शिस्त आहे, तशी कृती आहे, तसं विश्वासाचं जीवन आहे. कारण जिथे कुठे तुम्हाला जायचं आहे तिथे जाण्यासाठी एक परमेश्वराने फॉर्मॅट तयार केलेला आहे. त्या फॉर्मॅटच्या द्वारे म्हणजे एक योजना आहे, त्या योजनेच्या द्वारे आम्ही जीवन जगायला पाहिजे आणि त्या योजनेनुसार आम्ही जीवन जगणार तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार. कारण या ठिकाणी काहींची नावं ऑलरेडी आहेत, काहींची नावं नाही आहे. या दोन्ही गोष्टी आज आम्हाला पाहायला मिळतील. म्हणून प्रियानो, तो संपूर्ण शास्त्रभाग मी वाचलेला नाही. जे आज महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, याचा आनंद माना. पहा, प्रभू पुढे आम्हाला काय म्हणतो की कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे हे देवाचा दास पौलालाही माहीत होतं. जर तुम्ही त्याचं वाचन केलं वचनाचं तर प्रभूचा दास संत पौल असा म्हणतो फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 3 मध्ये, आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुला विनवतो की या ज्या स्त्रियाने माझ्याबरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. या ठिकाणी देवाचा दास संत पौल हा उपयोग करत आहे की ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांचे तू काय कर, सहाय्य कर. या ठिकाणी प्रभूचा दास संत पौल स्पष्ट म्हणत आहे की ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत, म्हणजे त्याच्याबरोबर काम करणारे त्याचे सहकारी. प्रियानो, देवाचा दास संत पौल किंवा इतर सहकारी जे त्याचे होते हे परमेश्वराची जी सेवा करणारे आहे, परमेश्वराचं कार्य पुढे नेणारे आहे, परमेश्वराचं राज्य या जगामध्ये त्याचे शुभवर्तमान या लोकांपर्यंत घेऊन जाणारे जे लोक आहे त्याचं नाव 100% आपण पाहू शकतो की ते देवाच्या राज्यामध्ये लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये निस्वार्थीपणा आहे, त्याच्यामध्ये पाप नाही आहे, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा दोष नाही आहे. कारण त्यांनी आपलं जीवन हे परमेश्वराला सोपून दिलेलं आहे, आणि ज्याने आपलं जीवन परमेश्वराला सोपून दिलेलं आहे त्यांनी जगाच्या गोष्टीचा त्याग केलेला आहे, आणि ते त्यागमय जीवन जगून परमेश्वराचं राज्य वाढवण्यासाठी, परमेश्वराचं शुभवर्तमान घेऊन जाण्यासाठी आपलं योगदान, आपलं जीवन ते जगत आहे. त्या सर्व प्रियजनांना याची खात्री आहे, जसं संत पौलाला या ठिकाणी खात्री होती की जीवनाच्या पुस्तकामध्ये माझे जे सहकारी आहे, जसं माझं नाव आहे तसं माझ्या सहकाऱ्यांचं नाव आहे. हे खरं धन्य लोक आहे की परमेश्वराने यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. प्रियांनो, अशा प्रकारची जी खात्री आहे, अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो प्रत्येकाला असायला पाहिजे. परंतु प्रियांनो, यांचं जीवन आणि आपल्या जीवनामध्ये जी तफावत बघायला मिळते ना, ती फार वेगळी अशी असते, नाही का. आपण एक भिन्न जीवन जगत असतो. आपण संत पौलासारखं जीवन जगू शकत नाही का, किंवा संत पौलाचे जे सहकारी आहेत त्यांच्यासारखं आपण जीवन जगू शकत नाही का. आपण जगू शकतो, आपण ती कृती करू शकतो, परंतु आपला अविश्वास, आपलं परमेश्वराचं वचनाचं ज्ञान नसणं, किंवा आपल्याला परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये न चालणं किंवा त्याच्या सहभागितेमध्ये न राहणं, याच्यामुळे आपण या गोष्टी आपल्या जीवनामधून गमवत आहोत. प्रियांनो, म्हणून जीवनाच्या पुस्तकात जर तुमचं नाव आहेत किंवा आहेत का असा जर विचार केला तर आपल्या जीवन या गोष्टींमध्ये आपल्याला तपासून बघावं लागेल. संत पौलाला खात्री आहे की ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत त्याचे सहकारी आहेत. तुम्ही आम्ही पण या गोष्टीवर विश्वास करायचा, याची खात्री आम्हाला करून घ्यायची आहे की ते जीवन आम्ही जगत आहोत का,
नाहीतर ते जीवन आम्ही जर जगत नाही आहे तर जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव नाही आहे. आपला रेकॉर्ड कसा आहे प्रियानो? या ठिकाणी आपण दुसऱ्याला बघायचं नाही, स्वतःला बघा, स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. आपण नेहमी दुसऱ्याला पाहतो, परंतु या ठिकाणी आपण स्वतःला पाहायला पाहिजे. कारण माझा रेकॉर्ड त्या ठिकाणी तपासला जाईल, माझ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाहिलं जाईल, माझ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं जाईल, किंवा माझं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये शोधलं जाईल. आणि जर त्या ठिकाणी ते नाव आढळलं नाही तर कदाचित माझ्या जीवनामध्ये दुःख आणि शोकांतिका येण्याचे 100% त्या ठिकाणी चान्सेस आहेत. म्हणून प्रियानो, कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे हे पौलाला माहीत होते. त्याच्या सहकारीचे, त्याच्या स्वतःचं देखील त्याला याविषयीची खात्री होतं, भरोसा होता, विश्वास होता. आणि अशा सर्व लोकांविषयी तो सांगत आहे की यांचा काय कर, तू सहाय्य कर, यांना सहाय्य कर, यांना मदत कर. हे जीवन आम्ही जगायला पाहिजे. मोशेला देखील या गोष्टीची खात्री होती. म्हणून तो निर्गम 32:32 मध्ये म्हणतो की तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर, आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. जीवनाचं पुस्तक, जसा प्रथम उल्लेख जीवनाच्या पुस्तकाचा मोशेने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही गोष्ट स्पष्ट आम्हाला सांगते की मोशेला पण खात्री होती. मोशेचं जीवन पण ते जीवन होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं पौलाचं जीवन. एक चांगले उदाहरण आहे आपल्यासाठी की यांना आपल्या स्वर्गाच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिलेलं आहे याची खात्री आहे. 100% मोशे म्हणून म्हणतो तो यांची पातकांची क्षमा कर. कारण ज्यावेळेस तो पर्वतावर परमेश्वरासंगती त्या ठिकाणी होता, त्या 40 दिवसांमध्ये या लोकांनी मूर्तीपूजा सुरू करून दिली, देवाविरुद्ध बंद केलं, देवाच्या विरोधामध्ये हे वागू लागले. तरी मोशे या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. परंतु जो आपला विषय आहे तो हा आहे की जीवनाच्या पुस्तकाविषयी मोशे म्हणतो, जर तू यांना क्षमा करणार नाही, जर यांच्या पापांची तुला क्षमा करायची नाही, तर माझंही नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक. आज असं कोणी म्हणणार नाही, कोणासाठी कोणी म्हणणार नाही. परंतु जे प्रभूचे लोक आहे ते या गोष्टी करतात, जे प्रभूचे दास आहे ते या गोष्टी करतात. आणि त्यांची प्रार्थना परमेश्वर देव ऐकतो. मोशेची प्रार्थना परमेश्वर देवाने ऐकली. त्याचा त्या समयामध्ये नाश केला नाही, परंतु त्यांच्या पापांमुळे परमेश्वराने त्यांना दंडित केलेलं आपण पाहतो. म्हणून प्रियांनो, की जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव असणं ही एक चांगली खात्री आपण करून घ्यायला पाहिजे. हेच परमेश्वर देव तुम्हा आम्हाला शिकवतो. पौलाला, त्याच्या सहकाऱ्यांना, मोशेला जशी खात्री होते, प्रियांनो आज काय तुम्हाला त्याची खात्री आहे का? आज काय तुम्हाला विश्वास आहे की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत? म्हणून आनंद तुम्ही कोणत्या गोष्टीचा करतात? जर धन दौलत या गोष्टीमध्ये आपण आनंद असेल तर नाही प्रियांनो, ते करू नका. म्हणून परमेश्वर देव आम्हाला शिकवतो, आम्हाला सांगतो की सर्वप्रथम जर तुम्हाला काय करायचं आहे तर परमेश्वराची नीतिमत्वता, जी धार्मिकता आहे ती मिळवण्याचा खटपट करा, ती मिळवण्यासाठी झटा. ते तुम्हाला मिळालं याचा अर्थ तुमचं नाव स्वर्गाच्या राज्यामध्ये लिहिलेलं आहे. परंतु या गोष्टीकडे आज पुष्कळसे लोक दुर्लक्ष करत आहे. ते फक्त या ठिकाणचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवनाचा नाश करून घेतात. परंतु परमेश्वर देव स्पष्ट शिकवतो की आम्ही पातकी राहू नये. जर आम्ही पातकी आहोत तर परमेश्वर देव आम्हाला शासन करेल. निर्गम 32:33 मध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. मी कोणाला तो काढत नाही, विनाकारण कोणाचं नाव तो काढून टाकत नाही. या ठिकाणी परमेश्वर नाव लिहू शकतो आणि काढूही शकतो. प्रियांनो, मानवाला तो संधी देतो, पण त्या संधीचा जेव्हा मनुष्य दुरुपयोग करतो, आपल्या जीवनाचा शेवट करतो किंवा पापाला आपलं सर्वस्व मानतो आणि या जगाच्या सुख विलासाकडे ओढला जातो आणि परमेश्वरापासून पाठ फिरवून म्हणजे तो निघून जातो आणि पुन्हा वळून जो येत नाही, परमेश्वर त्या प्रत्येकाला शासन करेल. आणि म्हणून परमेश्वर देव म्हणतो की ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे, म्हणून पातकी राहू नका, त्याच्या विरुद्धामध्ये जाऊ नका, त्याच्या विरुद्धामध्ये बोलू नका, त्याच्या विरुद्धामध्ये कृती करू नका. त्यांनी जे सांगितलं आहे ते जर पाळायला सांगितलं तर ते आम्ही पाळायला पाहिजे. परंतु त्याचं वचन जर आम्ही पाळत नाही, त्याच्या सहभागितेमध्ये आम्ही चालत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यालाच
त्यालाच हा शब्द त्यांनी म्हटलं, त्यालाच. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर आम्ही 4-5 कितीही लोक आहोत, मंडळीमध्ये कितीही लोक आहोत, 100, 1000, 150, लाखो लोकांची जरी मंडळी असेल, पण परमेश्वर त्यालाच त्या ठिकाणी काढून टाकेल जो व्यक्ती परमेश्वराच्या विरोधामध्ये पातक करेल, त्याच्या विरोधामध्ये अपराध करेल. परमेश्वर देव त्यालाच त्या जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकेल. म्हणून तुम्ही त्याला, तिला, याला, हिला काढून टाकेल हे म्हणत बसण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करून परमेश्वराच्या राज्यासाठी आपण सिद्ध व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. आणि आपल्या जीवनाविषयी आपण जर पश्चाताप केला तर परमेश्वर देव आम्हाला या सर्व गोष्टी शिकवेल आणि याच्याद्वारे आशीर्वादित देखील करेल. प्रियानो, म्हणून पातकी राहू नका, नाहीतर त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकेन असा परमेश्वर देव म्हणतो. म्हणून प्रियानो, पापाच्या सर्व गोष्टींपासून स्वतःला अलिप्त आणि दूर ठेवा. प्रकटीकरण याचा 21 अध्याय 27 मध्ये प्रभू परमेश्वर देव असा म्हणतो की तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. पहा, कोकरा कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आमच्यासाठी जो बदला गेलेला आहे त्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल, नाही का? म्हणून प्रियानो, 3 गोष्टी आहेत. कोणत्याही निषिद्ध गोष्टी, अमंगळपणा आणि असत्य आचरणारा. प्रियानो, काय या 3 गोष्टींमध्ये आपलं जीवन आहेत का? निषिद्ध गोष्टी ज्या परमेश्वराला आवडत नाही, ज्या अशुद्ध आहे, जी पापाने भरलेला आहे, सर्व प्रकारचा अमंगळपणा आहे, वाईटपणा आहे आणि सत्याचं अनुकरण न करणारा, जो असत्याला आचरणारा आहे, असत्याची कृती करणारा आहे, त्यांनी या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की मी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण प्रभू परमेश्वर असा म्हणतो की यांचा प्रवेश होणारच नाही. म्हणून प्रियानो, संभ्रमात राहू नका, आपल्या पापांपासून मागे फिरा, कारण दिवस आणि काळ हे वाईट आहे. आणि जो कोणी या गोष्टींविषयी विचार करेल, पश्चाताप करेल, परमेश्वर देव त्याला नक्की संधी देईल. परंतु ज्याला फिरून येण्याची इच्छा नाही, तुम्ही आपल्या जीवाचा नाश करून देत आहे प्रियांनो. आणि जो कोणी सर्व प्रकारचे कोणत्याही प्रकारची निषिद्ध गोष्ट असेल, अमंगळपणा असेल, असत्य आचरणारा असेल, लक्षात ठेवा प्रियांनो, परमेश्वर देवाच्या पुस्तकामधून तुमचं नाव काढून टाकण्यात येईल किंवा तुमचं नाव त्या ठिकाणी राहणार नाही. प्रियांनो, का आणि कशाला तुम्ही तुमच्या जीवनाचा नाश करताय? एक चांगलं जीवन परमेश्वर या भूतलावर आम्हाला जगायला सांगत आहे, ज्याच्याने परमेश्वराचं सुवर्तमान वाढेल, ज्याच्याने परमेश्वराला मान आणि सन्मान मिळेल, ज्याच्याने परमेश्वराला गौरव मिळेल आणि ज्याच्याने आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. आपल्या लहान लहान वागण्यामुळे, बोलण्यामुळे, विचार करण्यामुळे, अशी कृती केल्यामुळे जर आपलं नाव स्वर्गाच्या राज्यातून जर काढून टाकत आहे, तर प्रियानो, ही गोष्ट लक्षात ठेवा की किती मोठं भयंकर चुका आपल्या जीवनामध्ये आपण करत आहोत. आपण पाहतो शाळेमध्ये लेकरांना एक नियम असतो प्रियानो, आणि त्या नियमाचं उल्लंघन केलं त्या लेकरांनी, तर त्यांना शाळेमधून काढून टाकण्यात येतं. मनुष्य जर हा नियम लावू शकतो, तर परमेश्वराच्या राज्यामध्ये देखील धार्मिक जीवनामध्ये प्रवास करण्यासाठी किंवा त्या पवित्र जागेमध्ये, त्या पवित्र सिंहासनाजवळ परमेश्वरासमोर उभं राहण्यासाठी तेवढी पात्रता, तेवढी योग्यता त्याच्या संगती राहण्यासाठी जर आपली नसेल, तर जीवनाच्या पुस्तकातून आपलं नाव त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल. आणि म्हणून ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांचा मात्र प्रवेश होईल. म्हणून ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांना कसल्या प्रकारचं भिण्याचं कारण नाही आहे. पण जर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही तर तुम्हाला भीती आहे, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही तर तुम्ही संभ्रमात आहे, संशयात आहे, ख्रिस्ती आहे याला अर्थ नाही. तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही आहे, हे मोठं संकट तुमच्या आमच्यासाठी होऊ शकतं. जर नाव नाही आहे, जर नाव आहे तर आमचा प्रवेश निश्चित आहे, हे परमेश्वर सांगतो. आणि याचा आनंद आपण करायला पाहिजे, हेच येशू ख्रिस्ताने शिष्यांना पण सांगितलं. नाहीतर माझ्या नावाने तुम्ही भूते काढले, माझ्या नावाने तुम्ही संदेश दिला, माझ्या नावाने ख्रिस्ती झाला किंवा जे काय
पण परमेश्वर मी तुम्हाला ओळखत नाही. जर अशी परिस्थिती आली तर खरोखर याचं कारण हे असू शकतं की माझं नाव त्या ठिकाणी नाही आहे. आणि त्या ठिकाणी नाव यासाठी नाही आहे की मी ख्रिस्ताचं जीवन जगलेलं नाही आहे. आणि जर मी ख्रिस्ताचं जीवन जगलेलं नाही आहे तर परमेश्वर देव माझा प्रवेश त्या ठिकाणी होऊ देणार नाही. आणि म्हणून जे विजय मिळवणारे आहे आणि त्यांना जे परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे ते स्पष्ट म्हणतं प्रकटीकरण याचा 3 अध्याय वचन 5 मध्ये की जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकांतून त्यांची नावे खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव नाही का पत्करेन किंवा स्वीकारेन. पहा, हे विजय मिळवणारे आहे. यांना एक शुभ्र वस्त्र परिधान केलेले होतील असं परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि त्यांना अभिवचन आहे. प्रियांनो, या जगिक जीवनामध्ये तुमच्या कृत्यांवर, तुमच्या विचारसरणीवर, तुमच्या देहावर, समजा गोष्टींवर ज्या वाईट आहे त्याच्यावर तुम्ही विजय मिळवला तर एक शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या लोकांसारखे आत्मिक व्यक्तिमत्व आपल्याला मिळेल. आणि प्रभू म्हणतो की मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांचे नाव खोडणार नाही. याचा अर्थ खोडली जातात. खोडणार नाही याचा अर्थ नावे खोडली जातात. प्रियांनो, तशी वागणूक आपली असायला पाहिजे, तसं जीवन आपलं असायला पाहिजे असा परमेश्वर देव आम्हाला शिकवतो. आणि म्हणून प्रभू म्हणतो आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. तो आपल्याला स्वीकारेल. हे माझं लेकरू आहे. खरोखर एक ख्रिस्ती, एक धार्मिक जीवन माझ्या पावलांवर पाऊल देऊन हा चालणारा व्यक्ती आहे असं म्हणून तो आपल्याला त्याच्या जवळ घेईल, पित्यासमोर आणि त्याच्या देवदूतांसमोर. म्हणून विजय मिळवणारे असतात. त्याचं अभिवचन तो पूर्ण करेल. विजय तुम्हाला मिळवायचा आहे तुमच्या जीवनावर. वाईट गोष्टींवर विजय मिळवून एक धार्मिकतेचं खरी ओळख, एक खरं जीवन आपण त्या ठिकाणी जगायचं आहे. आणि मग पहा परमेश्वर आपलं अभिवचन त्या ठिकाणी कसं पूर्ण करत आहे. आणि म्हणून असे जे लोक ज्याची नोंद नाही त्यांची ओळख पण परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. प्रकटीकरण याच्या 13 अध्याय वचन 8 मध्ये तो म्हणतो की ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या स्वपदाला नमन करतील. पहा, ज्या कोणाची नावे जीवनाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याजवळील नाही का जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही आहे, असे लोक जे पृथ्वीवर राहत आहेत ते त्या स्वपदाला, त्या दुष्टाला, त्या सैतानाला नमन करतील. पण यांनाही परमेश्वराने संधी दिलेली आहे. कारण जर वर्तमान त्यांच्याकडे जात आहे तर संधी त्यांना दिलेली आहे. परंतु ती संधी हे लोक गमावतात, याच्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही आम्ही पण दुर्लक्ष करत आहोत तर तो दिवस दूर नाही आहे की त्या स्वपदाला आपण नमन करणार. आपण जगाच्या गोष्टीला, पापाच्या गोष्टीला झुकून जाणार, नमन करायला लागून जाणार. कारण जे वाईट आहे, जे धार्मिकतेला अनुरूप असं नाही, जे वचन शिकवते त्याच्यानुसार जे नाही आहे, तेव्हा आपण पापाकडे वळतो. प्रियांनो, आपल्या जीवन या दिशेने आपण घेऊन जातो. काहींची नावे आपण पाहतो जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत. म्हणजे जगाच्या स्थापनेपासून काहींची नावे ऑलरेडी लिहिलेली आहेत. जसं आपण प्रगटीकरणामध्ये 1,44,000 जे लोकांविषयी शिक्का मारलेले लोक आहेत, तसं अशाच काही गोष्टी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वराने केलेल्या आहे आणि त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे. आता वेळ ही आहे की काहींची नावं एड करायची आहे, परंतु काहींची नावं डिलीट पण होऊन जातील, म्हणजे खोडले पण जातील. म्हणून प्रियांनो, ज्यांची नावं आहे त्यांनी वाईट गोष्टींचा गर्व करायचा नाही किंवा वाईट गोष्टी करायच्या नाही. तशा जर केल्या तर मोठ्या संकटामध्ये ते पडू शकतात. आणि म्हणून काही सावधगिरी आपण त्या ठिकाणी बाळगायला पाहिजे आपल्या ख्रिस्ती धार्मिक जीवनामध्ये. कारण विजय मिळवणाऱ्यांना पण आशीर्वाद आहे, परंतु ज्यांची नावं आहे त्यांना पण आशीर्वादित आहे. परंतु ज्यांची नावं असून जे ते नाव परमेश्वर खोडून टाकेल, इतवर परमेश्वराला दुःख देतात, क्लेश देतात, इतवर परमेश्वराच्या विरोधामध्ये वागतात, परमेश्वर त्यांना त्या ठिकाणून काढून टाकेल. आणि मग त्यांची ओळख काय आहे, ते त्या स्वपदाला नमन करतील, त्या दुष्टाला नमन करतील.
म्हणून प्रियानो, वचनाबरोबर आपण कधी खेळ करायला नको. जे परमेश्वराचं वचन धार्मिकतेविषयी आम्हाला शिकवते त्याच्या विरोधामध्ये आम्ही कधी जायला नको, नाहीतर तिथूनही परमेश्वर देव आम्हाला काढून टाकेल. कारण हे वचन सत्य आहे आणि या वचनाला आम्ही ग्रहण करायला पाहिजे, या वचनाला आम्ही स्वीकारायला पाहिजे. प्रकटीकरणाचं 22 अध्याय वचन 19 मध्ये परमेश्वर देव म्हणतो, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकातून वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. त्याचा जो वाटा त्याला मिळणार होता, त्याचा हिस्सा, त्याचं पारितोषिक, त्याचं वेतन त्याला त्या ठिकाणी मिळणार नाही, असा परमेश्वर देव म्हणतो. आणि म्हणून जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून, आज आपण जगण्याचा प्रयत्न करत आहोत, एक ख्रिस्ती म्हणून, एक धार्मिक म्हणून, माझं नाव माझ्या प्रभूवर विश्वास आहे, माझं नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिलेलं आहे, असं मानून आपण जे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु जर वचनाबरोबर खेळ करत आहे, याचा अर्थ काय? खेळ करत आहे याच्यात काय? त्याच्यातून काही काढून टाकत आहे, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाही. मनुष्य चुकतो, असं मी सांगत आहे की चुकत नाही, चुकतो, परंतु तिथून पुन्हा ती चूक वारंवार तो करत नाही, कारण परमेश्वरच त्याला त्या वचनाच्या द्वारे सहाय्य आणि मदत करत असतो प्रियानो. म्हणून वचनामधून परमेश्वर देव तुम्हा आम्हाला जे शिकवतो ते आम्ही करत राहायला पाहिजे. म्हणून या जो संदेश आहे परमेश्वराच्या वचनामधून, किंवा परमेश्वराने जी आज्ञा दिलेल्या आहे पवित्र शास्त्रामध्ये, जे परमेश्वराने तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, तिथून आम्ही काय काढून टाकायचं नाही, त्या वचनाकडे दुर्लक्ष करायचं नाही. प्रत्येक वचन हे पाळण्यासाठी देऊन दिले, प्रत्येक वचन हे ग्रहण करण्यासाठी दिलेलं आहे, प्रत्येक वचन हे आपल्या जीवनाला घडवण्यासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. नाही तर प्रियानो, आपला जो वाटा आहे तो आपल्याला मिळणार नाही, आणि तो वाटा काय आहे? जीवनाच्या झाडातून आणि पवित्र नगरीतून देव आपल्याला काढून टाकेल. एक चांगला वाटा परमेश्वर देव तुम्हा आम्हाला देणार आहे, तो कदाचित आम्ही गमवून बसेल. म्हणून वेळेचा सदुपयोग करा प्रियानो. आज तुम्ही जिवंत आहे, ही परमेश्वराने दिलेली वेळ आहे. पहिले योहान 1:9 मध्ये प्रभू परमेश्वर म्हणतो, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. प्रियानो, माहीत नाही पुष्कळ लोक पापीच राहण्यासाठी ते जीवन ते जगत आहे किंवा नाही, आपल्याला माहीत नाही, परंतु पुष्कळ लोक असे आहे की आपलं जीवन कधी बदलत नाही, फक्त ते नावाचे ख्रिस्ती असतात. वचन स्पष्ट म्हणते की आपल्याला सर्व अनितीपासून तो शुद्ध करेल. जर आपली इच्छा आहे की परमेश्वर देवाने मला सर्व अनितीपासून शुद्ध करावं, म्हणजे माझं व्यसन, माझं वाईट बोलणं, चुगल्या करणं, भांडणं, वाईट राग, मत्सर, व्यभिचार, धूम्रपान करणं, इतर जगाच्या वाईट गोष्टी, अजून याच्यापासून परमेश्वराने मला शुद्ध करावं असं वाटत असेल तर आपली पापे पदरी घ्या. जे पाप तुम्ही पदरी घेणार त्याचं नक्कीच परमेश्वर देव क्षमा करेल, पण ते पाप पदरी घेणं गरजेचं आहे. तुम्ही व्यभिचार करता, परंतु तुम्ही जर पाप पदरी घेत नाही, कसं काय तुम्ही सांगू शकतात की माझं नाव स्वर्गाच्या राज्यामध्ये लिहिलेलं आहे तर खोडलं जाईल. मरणापर्यंत पश्चाताप जर केला नाही, संधीचा वेळेचा सदुपयोग केला नाही, तर जीवनाच्या पुस्तकातून नाव खोडलं जाईल. आणि जीवनाच्या पुस्तकातून नाव खोडलं गेलं तर तुम्ही काहीही मिळवू शकत नाही. आणि जर तुम्ही वाईट होता, पश्चाताप केला, आपले पापी पदरी गेले, त्या ठिकाणी आपले पाप पदरी घेतलेत, तर देव विश्वसनीय आहे, न्यायी आहे, तो आपल्या पापांची क्षमा करेल आणि तो आपल्याला सर्व अनितीपासून काय करेल? शुद्ध करेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याकडे एक रिमेंबरस, आपली स्मरणवही त्याच्याकडे आहे, आपली स्मरणवही त्याच्याकडे आहे. मलाकी 3:16 जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी स्मरणवही त्याच्यासमोर लिहिलेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून नेहम्या प्रार्थना करतो आणि म्हणतो की हे माझ्या देवा, या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव. माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना या संबंधाने चांगली कामे मी केली आहेत, ती पुसून टाकू नकोस. नेहम्याची प्रार्थना बघा, ती पुसून टाकू नकोस, ती खोडून टाकू नकोस. एक स्मरणवही, तुमच्या आमच्या जीवनाच्या उठणं, बसणं, निजणं, बोलणं, तुम्ही काहीही केलेलं आहे अशा प्रकारची एक स्मरणवही पण त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी काय आहे आपण पाहतो आहे की ती पुसून टाकू नको असं विनंती नेहम्या त्या ठिकाणी करत आहे. प्रियानो, तुम्ही तुमचा शेवट कसा करत आहे हे फार महत्त्वाचं आहे.
एवढं असं नाही मी सांगत आहे की आता तुम्ही जगून घ्या, तुमचा शेवट आला तर तुम्ही पश्चाताप करा. नाही, ही वेळ आहे, ही घटका आहे. कारण पाप हे सुरुवातीला तुम्हाला सोपं आणि साधं वाटेल, परंतु जेव्हा याचं विकराळ रूप तुमच्यावर हावी होऊन जाईल, तुम्ही त्या ठिकाणून बाहेर पडू शकत नाही. म्हणून तुम्ही या भ्रमात राहू नका की एक वेळ येईल आणि मी पश्चाताप करून घेईल आणि स्वर्गाच्या राज्यात निघून जाईल. नाही, तुम्हाला अगोदरच माहीत होतं आणि तुम्ही त्याचा वेळेचा दिलेला जो समय होता त्याचा उपयोग केला नाही, सदुपयोग केला नाही, म्हणून ही वेळ तुम्ही गमावलेली आहेत. तरी प्रियांनो, जेव्हा तुम्हाला परमेश्वर कळला तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तो विश्वसनीय आणि न्यायी परमेश्वर आहे. तो न्याय करेल, परंतु जीवनाच्या पुस्तकातून माझं राहणार किंवा नाही याची आपण आठवण त्या ठिकाणी करायला पाहिजे. म्हणून नेहमीसारखे आपण प्रार्थना करत राहायला पाहिजे की माझं नाव नाही का, माझं काम, माझं जगणं हे तो पुसून टाकू नको, जर ते तुम्ही चांगलं केलेलं आहे तर. कारण त्यांनी तेच म्हटलं, माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना या संबंधाने चांगले कामे मी केली आहेत. तुमची उपासना, तुमचं काम, देवाच्या मंदिरामधलं असं काम, तुमच्या घरातलं असेल, कुठेही असेल, ते आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते. प्रकटीकरण 20:12 म्हटलं आहे, मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनासमोर उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. पहा, पुस्तके उघडले गेली. एक पुस्तके आहे त्या ठिकाणी, त्याच्यातून एक पुस्तक असं आहे, जीवनाचं पुस्तक आहे. तिथून न्याय ठरवण्यात आला ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे. म्हणून प्रियांनो, ती कृती, ते जीवन असं आपण जगण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्याचं पारितोषिक आम्हाला मिळेल. आणि स्वर्गाच्या राज्यात नाव नाही येणार, रेकॉर्ड आपला नाही आहे, आपला व्यवस्थित रेकॉर्ड नाही आहे, आपलं जीवन आपण चांगलं जगलेलं नाही, तर आपले कृत्य त्या ठिकाणी नमूद केलेले आहे. नेहमीने प्रार्थना केली की मी जे चांगली कामे केलेली आहे ते तू पुसून टाकू नको. म्हणून आपण चांगलं काय आणि वाईट काय करतो ना, याचं परीक्षण आपण करायला पाहिजे. आपण इतरांनाच पाहत राहतो, हा असा करतो, ही असे करतो, आपण हे इतरांनाच पाहत राहतो. प्रियांनो, स्वर्गाच्या राज्यात तुमचं नाव आहे, माझं नाव आहे, ही आपली खात्री आहे, आपला भरोसा आहे, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, हे आम्हाला माहिती आहे. मग हे असं का? आपली कृत्य चांगली का नाहीत? आपली वागणूक चांगली का नाहीत? आपलं बोलणं चांगलं का नाही? किंवा आपलं परमेश्वराच्या मागे चालणं चांगलं का नाही? याचं परीक्षण आम्ही करायला पाहिजे. नाहीतर म्हटलं आहे की मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनासमोर उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली, नाही का? लहान थोर सर्वच त्याच्यामध्ये येतील. म्हणून येहेजकेल 18:24 म्हणतो, तरी पण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचरणाप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याची केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेला पाप यामुळे तो मरेल. स्पष्ट आहे, नीतिमान जो आहे तो आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला. म्हणजे हे ऑलरेडी ज्यांची नाव पुस्तकात लिहिलेली आहे ते असू शकतात की ते नीतिमान ठरवण्यात आले होते, परंतु असे पण काही लोक आहे जे आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करायला लागतात आणि सर्व प्रकारच्या अमंगळ आचरणाप्रमाणे वागू लागतात. तो वाचेल का? नाही. त्याची नीतिमत्ता जी केलेली होती ती जमेस धरण्यात येणार नाही. म्हणजे एक काळ असा की तो धार्मिक होता, ती धार्मिकता त्याच्या शेवटाला ज्यावेळेस त्याने गमवून बसला तर ती आठवण करण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेला पाप यांमुळे तो मरेल. म्हणून प्रियांनो, तुमची सुरुवात कदाचित चांगली असेल, परंतु तुमचा शेवट चांगला नसेल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. केवळ मरण आणि मरण त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून जे परमेश्वर देव आम्हाला सांगतो ते आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहे त्यांना तो ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून काय करावे? दूर राहावे. जर प्रियानो तुम्हाला खात्री आहे, भरोसा आहे की तुमची नावे स्वर्गाच्या राज्यात लिहिलेली आहेत, तर वाईट ते करू नका, पातकी असे राहू नका. जर तुम्ही नीतिमान असे म्हणता आहे तर आपला मार्ग सोडू नका, अमंगळ आचरण करू नका.
नाही तर परमेश्वर देव तुम्ही सांगाल मी हे केलं, मी ते केलं, मी ती दानधर्म केलं, मी इतके उपवास केले, मी इतकी लोकांना मदत केली, काही त्या ठिकाणी होणार नाही आहे. फक्त प्रभू आम्हाला सांगतो, जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून काय करायचं आहे, दूर राहावे. स्वतःला शुद्ध, पवित्र आणि निष्कलंक ठेवायचं आहे. तर मग आपली खात्री पटेल प्रियानो. तर आपण आनंदित आहो की आमचं नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिलेलं आहे आणि याचाच आनंद आपल्याला करायचा आहे. मला दुसऱ्या गोष्टींचा आनंद नाही आहे. आपण या गोष्टीविषयी आपल्याला समाधान वाटेल, पण तो आनंद जो आहे खरा, तो आपल्याला आपलं नाव स्वर्गाच्या राज्यामध्ये जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून पौलाला, त्याच्या सहकार्यांना, मोशेला जशी खात्री होती तशी खात्री आपल्याला पण आहे. आणि आपण देवाच्या पुस्तकामध्ये नाही का, जे जीवनाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहे, तर आपलं नाव खोडलं जाऊ नये म्हणून एक जबाबदारी लक्षात घ्या. आणि कोणत्या प्रकारचं पाप करणार नाही. माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत मी परमेश्वराच्या विरोधामध्ये, त्याच्या वचनामधून काही काढून टाकणार नाही, काही करणार नाही, हे सुनिश्चित करून घ्या. ठरवून घ्या आपल्या मनामध्ये, हे बिंबवून घ्या. याच्या व्यतिरिक्त काय झालं तर मग आपल्या जीवनामध्ये संकट आणि संकट आहे. म्हणून त्या स्मरणवहीमध्ये आपलं चुकीचं काही लिहिलं जाणार नाही याची खबरदारी, याची काळजी आम्ही स्वतः घ्यायची आहे. हे स्वतःवर अवलंबून आहे की माझं नाव तिथे राहू द्यायचं किंवा नाही राहू द्यायचं, नाही का. जर माझं नाव त्या ठिकाणी आहे तर मला चांगलं वेतन मिळेल, मला पारितोषिक, माझा बक्षीस, माझा वाटा हा फार चांगला असा मिळेल. पण जर मी माझं नाव त्या ठिकाणी माझ्या वागण्यामुळे, माझ्या बोलण्यामुळे त्या ठिकाणी गमवत असेल किंवा ते त्या ठिकाणी खोडलं जाईल असं असेल, तर या भूतलावर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संधी आहे, नंतर संधी नाही. प्रिया, प्रार्थना करू, देवाकडे सहाय्य मागू, परमेश्वर देव सहाय्य करेल. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजच्या या प्रभुवारी तुझ्याद्वारे तुझ्या मंदिर येत असताना आम्ही तुझ्याकडे हीच विनंती करतो की प्रभू परमेश्वर देवा, तू तुझ्या शिष्यांना म्हटलं की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, याचा आनंद मला. खरोखर प्रभुदेवाला आम्हाला याचा आनंद आहे. परंतु या भूतलावर जगत असताना, या मानवी देहामध्ये राहत असताना आम्ही तुझ्या विरोधामध्ये पातके करू नये म्हणून तू आम्हाला लागणारी शहाणबुद्धी आणि ज्ञान तू दे. ज्ञानाभावी जर आमचा नाश आम्ही करून घेत आहोत तर परमेश्वर देवा, आमचे अंतचक्षु तू उघड, आमचे आत्मिक नेत्र तू उघड. आम्हाला प्रभुदेवा सर्व अनितीपासून, सर्व वाईटापासून, सर्व निषिद्ध गोष्टीपासून, सर्व अमंगळपणापासून आणि सर्व प्रकारचं जे असत्याचं आचरण आहे याच्यापासून अलिप्त असं जीवन जगण्यासाठी लागणारी शहाणबुद्धी आणि ज्ञान तू दे. नाहीतर प्रभुदेवा, आम्हाला आज कळून चुकलेलं आहे की एक स्मरणवही तुझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये आमच्या सर्व वाईट गोष्टी याही असतील, सगळ्या चांगल्या गोष्टी याही असतील. परंतु जर नीतिमान राहून आमची नीतिमत्ता सोडून आम्ही दुष्कर्म करू लागलो तर खरोखर परमेश्वर देवा, तू म्हटल्याप्रमाणे की आमची नीतिमत्वता त्यावेळेला जमेस धरण्यात येणार नाही. तर आमचा न्याय जो आहे तो आमच्या भ्रष्टाचार, आमची केलेले पातकांमुळे होईल आणि खरोखर याच्याने मरणाला आम्हाला सामोरे जावं लागेल. म्हणून परमेश्वर देवा, आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व अनितीपासून दूर राहावे, स्वतःला निष्कलंक आणि डागविरहित ठेवावे म्हणून तू आमच्यावर कृपादृष्टी कर. आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, तुझ्या पवित्र आत्म्याची संगती तू आम्हाला दे आणि तू ती दिलेली आहेस. म्हणून प्रभुदेवा, तू आम्हाला अनितीपासून दूर ठेवतो आणि नीतिमत्वतेमध्ये जीवन जगण्यास सहाय्य करतोस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. विशेषतः आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभुदेवा की आजही तू आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. परंतु जोपर्यंत आम्ही या भूतलावर आहोत तोपर्यंत परमेश्वर देवा, आमचं जीवन हे तुझ्यासाठी असू दे. आमचं मन हे तुझ्यावर लागलेलं राहील, तुझ्यावर विश्वास ठेवून जगणारं राहील असं तू कार्य कर. आमच्या वागण्यामुळे, आमच्या बोलण्यामुळे, आमच्या वाईट कृतींमुळे, पापामुळे जर आमचं नाव स्वर्गाच्या राज्यातून जर खोडण्यात येईल तर परमेश्वर देवा, आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो की या गोष्टींचा आम्ही स्वीकार करतो ज्या पापाच्या आहे, ज्याच्यामुळे आज आमचं नाव स्वर्गाच्या राज्यातून कमी होत आहे. तर प्रभुदेवा, आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो
की आम्हाला ही शहाणबुद्धी, हे ज्ञान दे. जे बहीण, जे भाऊ या अशा परिस्थितीमध्ये फसलेले आहे, प्रभू देवा, त्यांना आत्म्याच्या द्वारे कार्य करून साह्याने मदत कर. कारण तुझी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. खरोखर परमेश्वर देवा, ही संधी तू दिलेली आहे आणि म्हणून आमचं जीवन उद्या आहे किंवा नाही, परंतु प्रभू देवा, या वेळेचा उपयोग करण्यासाठी लागणारी शक्ती आणि सामर्थ्य दे. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर देवा, पुन्हा एक वार जीवनाच्या पुस्तकामध्ये तू आमचं नाव लिहिलेलं आहेस म्हणून, परंतु ते जीवन जगण्यासाठी देखील शक्ती आणि सामर्थ्य दे. ऐकणाऱ्या प्रत्येक बहीण भावाला, प्रत्येक लहान थोराला मी तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. ही लहान प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणतो पित्या, आमेन. प्रभू परमेश्वर देव तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. गॉड ब्लेस यू.